नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन 2025-26 या चालू शैक्षणिक वर्षाची 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग पाहूया मराठी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित. इयत्ता 10वी मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 20, वेळ 1 तास. मराठीच्या पाठ्यपुस्तकातला पहिला विभाग 1 ते 5 धडे आणि स्थूल वाचनाचा 1 धडा अशा एकूण 6 पाठांवर आधारित ही चाचणी तयार करण्यात आली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. 15 ऑगस्ट नंतर होणाऱ्या चाचणी परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. 2 गुणांसाठी. भाषेचा अर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायला मदत होईल. दुसरा प्रश्न आहे, मराठी भाषेची श्रीमंती. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि एका शब्दाच्या अनेक अर्थछटा. तिसरं आहे, शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे. 4 फायदे आपल्याला लिहायचे. पहिला, भाषेतील गंमत जाणून घेता येते. दुसरा, खूप नवीन माहिती मिळते. 3, आपल्याकडून भाषिक चुका होत नाही. आणि 4, शब्द मनात पक्का रुजतो. प्रश्न चौथा, चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली, वाक्प्रचार. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्दकोश. प्रश्न दुसरा बघा, आकृत्या पूर्ण करा. 2 गुणांसाठी. 1, संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. 3 गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत. 1, अपकीर्ती सांडावी. दुसरी, सतकीर्ती वाढवावी. आणि तिसरी, सत्याची वाढ दृढ धरावी. त्यानंतर दुसरा, पुण्यमार्ग सोडू नये. कधीही करू नयेत अशा गोष्टी. कुणावरही आपलं ओझं लादू नये, पैच लावू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये. पुढचा प्रश्न, कोणती दक्षता घ्यावी? आकस, आळसात सुख मानू नये, परपीडा करू नये, सत्यमार्ग सोडू नये. त्यानंतर आकृत्या पूर्ण करा. साहित्य गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये 2 गुणांसाठी सांगायचे. कथा, माणुसकीचे दर्शन घडते, वाचकांना ती खिळवून ठेवते आणि वास्तववादी चित्रणावर भर देते. गिरजाकीर यांचे चरित्र, प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार आहे. मुलांना आवडेल आणि अशी हृदयाला हात घालणारी भाषा त्यात आहे. महान लोकांचं कार्य समजावून तशी कृती करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. त्यानंतर मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, हे स्पष्ट करायचं आहे. बघा उत्तर, आईवरील प्रेमापोटी मधू एका गृहस्थाचे पाकीट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठी पाहून अस्वस्थ होतो आणि चोरलेले पाकीट परत करण्याचा निर्णय घेतो. त्याची ही कृती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. प्रश्न चौथा, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. व्यथित होणे, दुःखी होणे. उत्तर, लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच. दुसरा वाक्प्रचार आहे, कटाक्ष असणे, लक्ष असणे. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. त्यानंतर
ब भाग, तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आईबापांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग. या ठिकाणी मी माझ्या लहानपणचा एक प्रसंग तुम्हाला नमुना दाखल दिलेला आहे. तुम्ही तसाच एखादा प्रसंग लिहायचा आहे आणि दिलेले 2 गुण मिळवायचे. नसेल लिहायला जमत तर हेच उत्तर व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हाच आपला लहानपणीचा प्रसंग समजून तो पेपरमध्ये लिहून 2 गुण मिळवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची सन 2025-26ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.